अध्याय 2 आणि 3 शिवपुराणाच्या श्रवणाने देवराजला शिवलोकप्राप्ती तथा चंचुलाला पापांचे भय आणि संसाराविषयी वैराग्य. श्री शौनकजी म्हणाले, महाभाग सुतजी, आपण धन्य आहात. आपण कृपा करून आम्हाला ही अत्यंत अद्भुत आणि दिव्य कथा ऐकवली. या भूतलावर या कथेसमान कल्याणकारी दुसरं कोणतंही साधन नाही, हे आज तुमच्या कृपेने निश्चित झाले. सुतजी, कलियुगात या कथेच्या माध्यमातून कोणकोणते पापी शुद्ध होतात ते कृपा करून सांगा आणि या जगताचा उद्धार करा. श्री सुतजी म्हणाले, मुने, जे मनुष्य पापी, दुराचारी, दृष्ट आणि सदैव काम क्रोधात बुडालेले असतात तेही या पुराणाच्या श्रवण पठणाने नक्कीच शुद्ध होतात. याविषयी जाणकार मुनी एका प्राचीन इतिहासाचे उदाहरण देतात, ज्याच्या श्रवण मात्रेने पापांचा पूर्णपणे नाश होतो. पूर्वीची गोष्ट आहे. किरात नावाच्या नगरात एक ब्राह्मण राहत होता. तो ज्ञानाने अत्यंत दुर्बल, दरिद्री, रस म्हणजे दारू व द्रव्ये विकणारा आणि वैदिक धर्मापासून विन्मुख होता. तो स्नान, संध्या इत्यादी कर्म सोडून वेश्यावृत्तीत तत्पर असायचा. त्याचे नाव देवराज होते. तो आपल्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना ठकवायचा. त्याने ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि इतरांना मारून त्यांचे धन हडपले होते. परंतु त्या पापी व्यक्तीने थोडेही धन कधी धर्माच्या कामात लावले नाही. तो वेश्यागामी आणि सर्व प्रकारे आचारभ्रष्ट होता. एक दिवस भटकत भटकत तो दैवयोगाने प्रतिष्ठानपूर म्हणजे झुंसी प्रयाग येथे पोहोचला. तेथे त्याने एक शिवालय पाहिले, जिथे अनेक साधू महात्मा एकत्र आले होते. देवराज त्या शिवालयात थांबला, पण तिथे त्याला ताप आला आणि खूप वेदना होऊ लागल्या. तिथे एक ब्राह्मणदेव शिवपुराणाची कथा सांगत होते. तापाने व्याकुळ झालेला देवराज त्या ब्राह्मणाच्या मुखातून निघणारी शिवकथा निरंतर ऐकत राहिला. एका महिन्यानंतर तापाच्या तीव्र वेदनेने तो मृत पावला. यमराजाचे दूत आले आणि त्याला पाशाने बांधून जबरदस्तीने यमपुरीला घेऊन गेले. तितक्यात शिवलोकातून भगवान शिवाचे पार्षदगण तिथे आले. ते गोरे, कापुरासारखे देदीप्यमान, हातात त्रिशूळ घेतलेले, अंगाला भस्म लावलेले आणि रुद्राक्षाच्या माळांनी सुशोभित होते. त्यांनी क्रोधाने यमदूतांना मारून झोडपून देवराजला त्यांच्या तातडीतून सोडवले. त्याला एका अत्यंत अद्भुत विमानात बसवून जेव्हा ते कैलास पर्वताकडे जाऊ लागले, तेव्हा यमपुरीत मोठा गदारोळ माजला. तो शब्द ऐकून धर्मराज म्हणजे यमराज आपल्या भवनातून बाहेर आले. त्या चारही शिवदूतांना पाहून धर्मराजाने त्यांचे विधिवत पूजन केले आणि ज्ञानदृष्टीने सर्व वृत्तांत जाणून घेतला. त्यांनी शिवदूतांना काहीही विचारले नाही, उलट सर्वांची पूजा आणि प्रार्थना केली. त्यानंतर शिवदूत कैलासाला गेले आणि तिथे पोहोचून त्यांनी त्या ब्राह्मणाला दयासागर सांबशिवाच्या हाती सोपवून दिले. चंचुलाची कथा. शौनकजी म्हणाले, सुतजी, आपण सर्वज्ञ आहात. तुमच्या कृपेने हे इतिहास ऐकून माझे मन आनंदाने निमग्न होत आहे. आता भगवान शिवात प्रेम वाढवणारी दुसरी कथा सांगा. श्री सुतजी म्हणाले, शौनक, ऐका, मी तुमच्यासमोर ती गोपनीय कथाही सांगतो, कारण तुम्ही शिवभक्तांमध्ये अग्रगण्य आणि वेदवेत्त्यांमध्ये श्रेष्ठ आहात. समुद्राच्या जवळ वाशकल नावाचे एक गाव होते, जिथे वैदिक धर्मापासून विन्मुख असलेले महापापी लोक राहतात. ते सर्व दुष्ट, दूषित मन असलेले आणि विषयात गुंतलेले आहेत. ते देव किंवा भाग्यावर विश्वास ठेवत नाहीत. त्या गावात बिंदुक नावाचा एक दुराचारी आणि महापापी ब्राह्मण राहत होता.
त्याची पत्नी चंचुला ही अत्यंत सुंदर असूनही बिंदूक वाईट मार्गानेच चालायच्या. तो वेश्यागामी झाला होता आणि त्याने पत्नीचा त्याग केला होता. पतीच्या या दुराचाराने पीडित होऊन सुरुवातीला कुलस्त्री असलेली चंचुलासुद्धा पुढे चालून दुराचारी आणि व्यभिचारिणी बनली. काही काळाने बिंदूकचा मृत्यू झाला आणि तो नरकात पडला. इकडे चंचुला एका वेळी आपल्या बांधवांसोबत गोकर्ण क्षेत्रात गेली. तिथे एका मंदिरात तिने ब्राह्मणाच्या मुखातून शिवपुराणाची कथा ऐकली. कथेत सांगत होते की या स्त्रिया परमपुरुषाशी व्यभिचार करतात, त्या मृत्यूनंतर यमलोकात जातात आणि यमदूत त्यांना लोखंडाच्या तप्त खांबांनी मारतात. हे ऐकून चंचुला अत्यंत भयभीत झाली आणि थरथर कापू लागली. कथा संपल्यावर तिने एकांतात कथावाचक ब्राह्मणाला प्रणाम केला आणि रडत रडत म्हणाली, हे ब्राह्मण, मी अज्ञानामुळे मोठे पाप केले आहे. मला वाटत होते की मी जे करत आहे ते योग्य आहे, पण आज या कथेने माझे डोळे उघडले. मला यमदूतांची अत्यंत भीती वाटत आहे. हे महाराज, माझ्यासारख्या पापिनीचा उद्धार कसा होईल? मला या संसारातून वैराग्य प्राप्त झाले आहे. कृपा करून मला यातून सुटण्याचा मार्ग सांगा. चंचुलाची ही वैराग्ययुक्त आणि काकुळतीला आलेली प्रार्थना ऐकून त्या ज्ञानी ब्राह्मणाने तिला दयापूर्वक उचलले आणि शिवपुराणाचा महिमा सांगून तिला शिवभक्तीचा मार्ग दाखवला. अध्याय 2 आणि 3 समाप्त.